श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत रे देवा परेशी सेवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामायचे दे प्रेम काही कळा. सद्गुरु तुकया नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु करा कीर्ती. आम्ही गावी तुम्ही कोणी काही न म्हणावे. ऐसे तर आम्हा सांगितले नाही देवे. म्हणा राधा टाळवी वाजवाते. नाचा डोला प्रेमी आपुल्या सोयीचे. सहज घडी या आळस करणे ते काही अग्नीचे भातुके हात पाळीता का पायी. येथे नाही लाज भक्तिभाव लौकिक हसे तया घडे ब्रह्महत्या पात. जया जैसा भाव निरोपण करावा. येथे नाही चाड चाल विचार या देवा. सदैव ज्या कथा काळी घडे श्रवण तुका म्हणे येर जन्म आले ते पाषाण. ज्याला भगवंताचं श्रवण घडलं नाही. सदैव ज्या कथा काळी घडे श्रवण तुका म्हणे येर जन्म आले ते पाषाण. दगड दगड म्हणले दगड. दगड म्हणजे जड. आता हे अभंग जो आहे हा जगद्गुरु तुकोबराय कीर्तनात तू बी आणि बाकीच्यांना सांगता तुम्ही भजन करा. आम्ही गावी तुम्ही कोणी काही न म्हणावे असे तर आम्हा सांगितले नाही देवी. का कीर्तनामध्ये सगळ्यांनीच भजन करायचं असतं म्हणून कीर्तन श्रेष्ठ आहे ना. सकळांची ते अधिकार कलियुगी उद्धार. बाकीचे याच्यामध्ये मंत्र सगळ्यांना येत नाही. विधी सगळ्यांना जमत नाही. तंत्र मंत्र फार अवघड आहे. स्तोत्र पण विठ्ठल विठ्ठल म्हणायला काय अवघड आहे. नाही ना. राम राम स्मराधी मग सहज भजन होतं. सगळ्यांचं भजन होतंय. म्हणून आम्ही काय फक्त आम्हीच गायचं तुम्ही गायचं नाही असं काही नाही म्हणले. सगळ्यांनी लागून या पाया विनवितो तुम्हाला. करी टाळी मुखी बोला नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा. हा सुख सोहळा स्वर्गीनो. आम्ही गावी तुम्ही कोणी काही न म्हणावे. आई शेतवा मा सांगितले नाही देवी. म्हणा राम राम टाळी वाजवा हाती. नाचा डोला प्रेमी आपल्या सोयी. टाळी वाजवून जर नामस्मरण केलं तर योग सुद्धा घडत होईल. आत्ताचिक लोकांना त्या टाळीचं महत्व कळायला लागलं. टाळ्या वाजवल्यानंतर कसे ते शरीराला सुद्धा कसं उपयोगी येते आत्ताचिक लोकांना कळायला लागलं. म्हणून जर टाळी वाजवली नामस्मरण केलं तर कायिक सेवा घडती, वाचिक सेवा घडती, मानसिक सेवा घडती.
त्याच्यामुळे मन एकरूप होतं ना. हा. कीर्तना इतकं मन कशातच एकरूप होत नाही. कारण सगळं शरीर कामाला लागतं, मन तिकडच असतं, डोळे तिकडच पाहतात, हात भजन करतात, आणि श्रवणामध्ये जर एक झाला तर तीच समाधी आहे ना. समाधीचे सुख टाकाऊ वाळून न्यायचा या कीर्तनी ब्रह्मरस. म्हणून देवाचे नाव या आम्हीच गावी, तुम्ही कोणी काय करणार, आणि ते म्हणू नये असं काही देवानेच आम्हाला आज्ञा केली नाही. ते करता राम राम तुम्ही म्हणा आणि हाताने टाळी वाजवा, आणि त्या प्रेमा सोयीत होण्याकरता नाचा आणि टोला. हे कधी घडतं? आतून उठल्यानंतर नाचला पाहिजे, बळच नाच म्हणल्यावर ते वेगळं. आतून वृत्ती उठलं आणि तो नाचला ना, ते खरं नाच नाही मग, नाही का? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ते ओरिजिनल नाच नाही म्हणते, ते ओरिजिनल नाच नाही, तो एक भाव आहे. आणि नर्तन एक कला आहे. भगवंताच्या छंदात जर नर्तन झालं ती सेवा घडती. म्हणून महाराज म्हणतात टाळी वाजवा, आणि त्या प्रेमात सोयीत होण्याकरता, तर सोयीत होईल. रोजाना लावू नये एखादा नाचन समजा, त्याच्या सोयीत नाही होणार, काहीच होणार त्याला, पैसे भेटतील बाकी काय भेटणार, नाही का? हवायत होईल ती, एक सोंग आणल्यासारखं होईल. प्रेमा त्या आनंदात, भजनाच्या आनंदात टाळी वाजवावी, गुढी उभारावी, पाटही चालावी, नाचा आणि डोलला पाहिजे, सहज डोलला पाहिजे, ते सहज. मन डोले रे मेरा तन डोले, ते डोलणं प्रेमाचं असावं. जी गोष्ट सहज होती आहे त्याच्याविषयी आळस करून काय म्हणून करावा. आता हे सहज आहे, कीर्तनाला गेलो आपण, काय हो त्याला लई वेगळं काय करावं लागतं, सहज घडतंय ना. सहज बसल्या बसल्या नुसतं भगवंताचं नामस्मरण करायचं, टाळ्या वाजवायच्या, डोलायचं. देवाला आवडतं, देव डोलतो ना. अरे कीर्तनात देव नाचतोय. नामदेव कीर्तन करी पुढे, देवनाचे पांडुरंग. या कीर्तनात भक्ताच्या रूपानं पांडुरंगच नाचतो. आतमध्ये कोण आहे? पांडुरंगच आहे ना. एखादा भक्त नाचला का समजून घ्यायचं पांडुरंगच नाचतो आपल्या कीर्तनात. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, देवाचा पितांबर गळतोय म्हणजे काय, देवाला काय भान आहे का कीर्तनामध्ये? विधी येते तो त्याला, तर कीर्तनाच्या सुखी सुखी होय देव. देव कीर्तन मध्ये नाचतो, त्याला कीर्तन नाही आवडत, देवालाच कीर्तन आवडत, म्हणून कीर्तन करायचं. नाही का? सोयीत होण्याकरता नाचा. जी गोष्ट सहज होत आहे त्याविषयी आळस काय म्हणून करावा, आळस करू नये. काय हात पाय हे केवळ अग्नीचे खाजे भक्ष्य आहे, त्याकरता हरिभजनाला सोडून त्याचे पोषण का करता? आणि शेवटी काय मग आता येतं सरपणच होणार आहे ना. हे हात पाय काय आपले शेवटी अग्नीतच जाणार आहे ना. तोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं काहीतरी भजन घडलं पाहिजे त्याच्याकडून.
जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. हातपाय अग्नीचंच खाद्य आहे ना. काय शेवटी ते त्याला काडी लावून मग नाही का. त्याला काडी लावून दिली आता धार 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 भडकला का लय सारखा माग सारखा म्हणतो सारखा लांबून गळका मारा म्हणते. पाणी पाणी पाजणारला म्हणतो लांब होय लांब होय लांबून गळका मारा म्हणतो नाही का. अरे मग हे शरीर जर एक दिवस जाळणारच हे अग्नीचंच खाद्य मग त्याच्याकडून काहीतरी चांगलं घडावं ना. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे नामा विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुन्हा माझ्या विठोबाचे गुन्हा. मना तिथे भाव घेईन काही विठोबाचे पायी. सगळं शरीर भगवंताच्या सेवेला लागता येतं सगळे तप करतात. या करता हरिभजनाला सोडून त्याचे पोषण का करता. भक्तिभावाच्या ठिकाणी लाज आणि लौकिक ही नाहीत. काहींना काळ्या वाजायची लाज वाटते नाही का. काहींना नाचायची लाज वाटते पावल्या धरायची लाज वाटते. इकडे डीजेवर पुढे लाज वाटते नाही ना. नाही ना मग काय. अवघडच झालंय जरा नाही का. पण जिथं लाज धरायची तिथं लाज धरली पाहिजे. भक्तिभावाच्या ठिकाणी लाज आणि लौकिक नाहीत. काय लौकिक येथे जो कोणी हसेल त्याला ब्रह्म हातीचे पातक लागेल. आणि मग जो कोणी नाचत असताना डोलत असताना आपल्या आनंदात असताना त्याला जर कोणी हसत म्हणलंय मग त्या ब्रह्म हातीचं पातक लागल. कारण भगवंताच्या हे दे ना तो आनंदाचे मस्ती ती त्याच्या मस्तीमध्ये तो लाज भय शंका दुर्विला मान काहीच नाही त्याच्या ठिकाणी. जोपर्यंत येतो पर्यंत तो कृपा करीत नाही. सगळे शरीराचे भावे जसा ज्याच्यामध्ये भाव असेल त्याप्रमाणे त्याने प्रतिपादन करावे. त्याचा भाव असतो जसं ज्याचा भाव असेल त्या पद्धतीनं सगळ्यांचा भाव तर काय सारखा नसतो नाही का. जसं त्याचा भाव असेल त्या पद्धतीनं त्याला प्रती त्या पद्धतीनं त्याला भेटत असतं. भावे जैसा तैसा हरि. ज्याचा जसा भाव असेल तसा हरी त्याला आहे. या ठिकाणी देवाला तालाची किंवा हवे तालाची इच्छा नाही. ते आपल्या करता आहे नाही का. सगळं आपल्या करता आहे. देवाला भाव लागत काय कुंपणानं शेत खाल्यासारखी गंमत होती. मूळ भाव राहतो बाजूला आणि बाकीच्याच गोष्टीला बोलताय महत्व दिलं जातं. आणि मग रंग नाही ना त्याच्यात आनंद नाही ना. भगवंत हा फार भावाच्या पलीकडे आहे. परीच्या पलीकडचा आहे तो फक्त प्रेमानाच वश होतो. अन्यथा दुसऱ्या गोष्टी नाही काही त्याला घेणं. प्रेम म्हणून लय चालन लय सुरावाल्याला देव
साक्षात्कार झाला असं काही कुठं थोडंच नाही. भोळे भाळे असतात, त्यांच्याकरता देव काही करायला तयार आहे. मग त्यांची कामं करतोय म्हणून लय चाल लय दोरीतच पाहिजे असं काही नाही देवाला. नाही तयावेनं भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही का. आपल्याला जसं येईल तसं देवाला भाव कळतोय. लहान मुलगा किती बोबड्या बोलानं बोललं तर आईला कळत ना किती भाषा. आईला त्याचा भाव कळत असतो. एखादं मुक जरी पोरग असलं तरी आईला कळत याला काय लागत, त्याची परिभाषा आईला कळत असती. तसं बघतं ते भाव प्रेम देवाला कळतं सगळं. कारण तो आताही येईन बाहेरही बी येईन. तो काय असं बोलायला एवढा सोपा आहे का? नाही. या ठिकाणी देवाला काळजी केव्हा बेतालाची इच्छा नाही. कथेच्या वेळी ज्याला कथा श्रवण घडते तो दैववान आहे. कथेचं श्रवण घडणं म्हणजे आता आहे दैववान म्हणलंय त्याला, दैववान. मग आता आपण सुरुवातीला सुरू केलं तेव्हा मेंबर किती होते, आता मेंबर कमी झाले. पहिले जे मंडळी अभंग म्हणत होते आता कोणी आवाजच येत नाही कोणाचा. किती हा महिमा आहे नाही का. त्यांना वाटत असतं नाही काय बरं तेच तेच काय, आम्ही एवढे मोठे महाराज झालो नाही काय आम्हाला किरकोळ अभंग म्हणायचं नाही. कसं होतं पहा ना. काय नाही गिरायक भेटत असतात नाही का. दुकानदाराला गिरायकाला कमी नसतं. दुकानदाराला गिरायक भेटत असते, त्याला काय, ज्याला दुकान चालवायचं त्याला गिरायक भेटत असते, फक्त इमानदारीनं करायचं असतं नाही. गिरायक भेटत असते, गिरायकाला कमी नाही. म्हणजे जिवंत उदाहरण आहे ना. कथेच्या वेळेस ज्याला कथा श्रवण घडते दैववाणी म्हणजे तो दैवाचा आहे, तो भाग्यवान आहे, तो धन्य आहे. हेच ऐकलं पाहिजे असं नाही, कोणती काय ऐका ना पण ऐका. आपलंच ऐकायला असं काही नाही, आपलंच ऐका असं नाही. पण कथा कीर्तन श्रवण करतो तो एकाग्र चित्ताना. आता काय त्या कथेचं, कथा त्रिवेणी संगम म्हणलंय नाही का. कथा देवाचे ध्यान, कथा सुखकारी, कथा दुःखहरी. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. काय त्या कथेचं महत्व सांगावं जगद्गुरु तुकोबारायांनी. म्हणजे जो कथा एकाग्र चित्तानं श्रवण करतो ना, श्रवण भक्ती एक नंबर आहे ना. आतापर्यंत जे उजरले ते कथेनं श्रवणानं. आणि ती कथा काय, ती भाकड कथा आहे का? भाकड कथा नाही ना, देवाची कथा आहे ती, हरीची कथा आहे ती. आपण काही परपंचाचं सांगितलं असलं तर मग वेगळी गोष्ट आहे नाही का. दिव्य भगवंताचं कर्म दिव्य, भगवंताचा जन्म दिव्य, कृष्ण कथा, राम कथा, हरिकथा, शिवकथा, काही साधं आहे ते एकदम. कोणी त्याच्यामध्ये सदैव ज्या कथा काळी घडे श्रवण, तुका म्हणे जन्म आले ते पाषाण. तुकाराम महाराज म्हणतात बाकीचे दगड जन्माला आले आहे. आता एवढं आपण जे ऐकलं ना अभंग, बाकीचे बरं का याला सोडून.
त्यांचा हा अभंग ऐकला आपण. भगवंताची कथेत जो नामस्मरण करतो, टाळ्या वाजवतो, प्रेमानं नाचतोय, गातोय, हे सोडून तर महाराज म्हणतात बाकीचे इयर म्हणता येईल त्याला लागला तर, नाही का? बाकीचे जे असतील, कारण जे महत्वाचं ते करत नाही, मग बाकीचे दगडामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक नाही का? मातीच्या खोळीत दगड आला पोटात, दगडाला काय? दगडाला काय? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी, देव न लगे देव घे. साठवणेचे रुंधले जागे, देव मंदला देव मंदला, भाव बुडाला काय करू. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मुकलक. दुबळा तुका भावहीन, देव घेतला ऋणा. तुम्ही कोणी देवाला घ्यासे विरुक्तीने सांगता. जगद्गुरु तुकोबाराच्या काळात म्हणतात देव घ्या, गिराईक पुढे देवाला. नाही ना. सोनं घ्या म्हणले असते तर लोकांनी घेतलं असतं. गर्दी झाली असते लई. पैसे घ्या म्हटले असते लोकांनी घेतलं असतं, चांदी घ्या म्हटलं, दुसरं काही घेतलं असतं. काही साखर वाटली असती, नाथांनी भारी आयडिया केली होती. जो कथा ऐकायला येईन ना त्याला काहीतरी द्यायचं, दुसऱ्या दिवशी आलाच पाहिजे. काय त्याला शेरभर साखर का देणं ते आशा तर येईन, आणि तो ऐकन ना ते आशा ना. असंच करावं लागेल आता. इथून पुढे कीर्तनाला येणारला 500 रुपये दिले जातील. मग किती काय लोक काय कामाला जायचं, काम नाही जायचं, बेस्ट जेवण, कीर्तन ऐकल्यानंतर जेवण आणि 500 रुपये. पंगत जेवण द्यायचं कारण तेच आहे ना. पंगत जेवण द्यायचं कारण तेच आहे. मग आता तेच कारण आहे मग, कारण तेच एवढं भारी जेवण, सगळी व्यवस्था, नाश्ता. देवाचं स्वरूप नाही कळालं जीवाला, देवाचं स्वरूप कळत नाही. देवाला सुख पाहिजे, सुखा करता तर सगळं चालू आहे ना. प्रत्येक जण सुखाचीच अपेक्षा करतोय. मज लागी दुःख व्हावी असं काही कोणी नवस करीत नाही. कोणी काही असं नवस करतं का? नाही. सुखाची अपेक्षा आहे प्रत्येकाला, कारण तो स्वभावताच भजनशील माऊली म्हणतात. पाहे पा मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, परिज्ञाने विन नासले. कल्पू नाही ते कल्पू लागले अनेकत्व. त्याला देवाचं स्वरूप माहिती नाही, त्याला देवाचं ज्ञान माहिती नाही. संत म्हणते देव पाहिजे, आणि जीव म्हणतो मला देव नाही पाहिजे. म्हणजे त्याला देव काय हेच माहिती नाही ना. तेव्हा त्याला हाय बाबा मंदिरात काहीतरी असं, नाही का? देवाचं स्वरूप माहिती नाही, म्हणून त्याला जर कळालं अरे देव म्हणजे सुख, देव म्हणजे समाधान, देव म्हणजेच आनंद, तर मग तो म्हणा नाही मला देवच पाहिजे. संतांचं पहा ना, मग काहीच नको या विश्वातला, फक्त तो माझं व्हावा, तो माझं व्हावा, नाही का? म्हणजे अनु न विसंबे हरी जगत्र जीवन. जे संतांचं स्वरूप कळालं, आपण अज्ञानी आहोत त्याच्यामुळं जगद्गुरु तुकोबा देव विकायला निघाले म्हणजे काय? म्हणजे नाम घ्या, देव आणि नाम काही वेगळं नाही, नाही का? देव घ्या म्हणजे नाम घ्या. तुम्ही कोणी देवाला घ्या
डबल सांगतात, देव घ्या, कोणी देव घ्या. एकदाच सांगून ऐकत नाही, मग डबल घ्या. तो आईचा घर विचारित आलाय, बाकीचं काही आणायला आपल्याला जावं लागत, पण तो आईचा तो कोबरा घेऊन आले, घ्या देव घरी स्वतःहून. सगळ्या संतांचं तेच आहे नाही का, सगळ्या संतांचं तेच. काही काही मंडळी समजावून सांगतात, सेवा माळ घाला, भगवंताचं नाम घ्या, अनुग्रह घ्या, एवढं अंतःकरणातून तळमळीनं सांगतात का, तेच तळमळी तुकोबारांसारखी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, नाही का. काय त्याच्यापासून काय काय फायदा असतो का, फायदा असतो म्हणजे अंतःकरण तसं झालेलं असतं. आपल्याला मिळालंय ना, ते दुसऱ्याला मिळावं एवढीच अपेक्षा असते, बाकी काही नाही. किती व्यापक अंतःकरण होत, नाही जीवाला कळत. देव नको असे लोक दुरुस्तीने सांगतात. देव लोक काय म्हणले, देव न लगे, देव न लगे. देव लागत नाही. साठवण्याची रुंदले जागे, कारण साठवण्याची जागा अंतःकरण पंचविषयाने भरून गेले. विषय पंचविषय एका एका विषयानं एका एकाला खालय, आणि इथं तर पंचविषय, 5 विषय एक साधे आहे का. विषय विषयाचा पडी पाडून गोड परमार्थ लागे कडू. कोण कशात गेला तर कोण कशात गेला तर कोण कशात गेला, सगळं शास्त्रामध्ये वर्णन त्याचं आलं. आतमध्ये जर विषय भरले तर देव ठेवायचा कुठं. देव ठेवायचा म्हणजे हृदयात ठेवावा लागतो ना. संतांनी ज्यांनी ज्यांनी ठेवलं त्यांनी हृदयातच साठवला ना. मग हृदयामध्ये हृदय देवाला तर मोकळा पाहिजे ना. देव आणायचे म्हणले, देवाला जर पहिलंच काही असलं तर ते काढावं लागेल ना. ते काय 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 नाही का, ते का नाही ना, ते कशी काय नाही, लय दिवस दिवाळी करू दे. नाही ते मग देव नाही लागत म्हणजे ठेवायला जागा नाही बाबा. संवाद आहे. जगद्गुरु तुकोबार आहेत, आणि समाजामध्ये त्या काळामध्ये समाज फारच रस्ता तळाला गेलेला आहे. त्याला देव कळाना, धर्म कळाना, शास्त्र कळाना, शुद्ध काय अशुद्ध काय पावित्र्य काय. एकदम कोण भगतगिरी करत तर कोण काय पंडित झाले तर कोण शास्त्री झाले तर कोण काय 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 तरा झाल्या अध्यात्मामध्ये. कोणाचाच कोणाला मेळ नाही राहत, अशी परिस्थिती होती. मग संत येतात धर्माचे पालक, करणे पाखंड खंड, हेच्या मा करणे काम, बीज वाढवावे नाम. एकदा मांदा धंद कारभार झाला का मग देव म्हणतो, जा बाबा तुम्ही आता, नाही का. करा आता धर्माचं पालन, धर्माची प्रतिष्ठा करा, स्वतः परमार्थ सांगा दिवाला शुद्ध. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भाग. सर्वसामान्याला लय अवघड परमार्थ सांगून पटत नाही ना. लय अवघड जर सांगितला तो म्हणतो हे आपल्याच्यानं होणारच नाही. काय नाही यांच्या नादी लागायचं नाही का. पण त्याला जर काय सांगितलं, काय नाही तुला सगळं करून फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं, बाकी वजच नाही काही. मग जमान म्हणले कामधंदा झाल्यावर बसन थोडं आपलं, नाही का. त्याला लय अवघड विधीन विधान, तीनदा स्नान करावं लागन, सोवळ्यात राहावं लागन, अमकच करावं लागन. मला सकाळीच आंघोळ करायला टाइम नाही राहत. काल संध्या मी कधी करू, नाही का. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,
तो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरापासून, देव नको, असे लोक दुरुक्तीने सांगतात. कारण साठवण्याची जागा अंतःकरणच पंचविषयाने भरून गेले. देव मंदवला ते दुरुक्तीने सांगतात. कारण भाव नाहीसा झाला, काय करावे. देव कधीच मंदवत नसतो नाही का. भाव नष्ट झाला, भाव. देवाचं स्वरूप कसं आहे ते कधीच कमी जास्त होत नसतं. कुठं जात नाही, कुठं येत नाही, काही होत नाही त्याला. देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला, काय करू. भाव कमी झाला त्याच्यावरचा नाही का. भाव जर असला तो आहे तसाच आहे. आणि भाव तयार होण्याकरता ती कीर्तन, कथा, नामस्मरण, प्रवचन, तीर्थयात्रा, सत्संगाला जातो आपण. म्हणजे भक्तांच्या कथा ऐकल्यावर असं वाटतं काय भाव होता बा त्यांच्यावाला. ध्रुव बाळाचा भाव, प्रल्हादाचा भाव, अर्जुनाचा भाव, उद्धवाचा भाव, निळोबारायांचा भाव, यांचे भाव ऐकल्यावर मग आपली श्रद्धा वाढते ना. जर भाव बुडाला तर परमार्थामध्ये भाव. भावी विन देव न कळी संदेश. अरे मूळ पायाच भावी ना. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा. परमार्थाची इमारत तर श्रद्धेवर, भावावर उभी आहे. ती काय इटा मातीची इमारत आहे का परमार्थाची. दुरुक्तीने म्हणतात भाव नाहीसा झाला, काय करू आता. नंतर महाराज म्हणले मग देव फुकट घ्या. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. देव फुकट घ्या असे दुरुक्तीने म्हणतात. कारण त्याला दमडी देखील किंमत लागत नाही. तसं संतांनी दान केलेलं आहे आपल्याला, नाम दान केलेलं आहे नाही का. अरे नाम दिलं म्हणजे काय दिलं, ज्ञान दिलं आपल्याला, आत्माच काढून दिला ना. आत्मज्ञान होणं देणं म्हणजे काय, ही हृदयची ते हृदय घातली. जयातला आत्मा त्याच्या हृदयात दिला म्हणजे प्राणप्रतिष्ठा केली. साधं वाटतं लोकांना नाही. समर्थ रामदास स्वामींकडे एक जण आला होता. आता त्यानं घालली होती माळ, तो करीत होता श्रीराम जय राम जय जय राम. हो ना, काहीतरी सांगितलं. आता हल्ली त्याच्यावाली मला महाराजांकडे म्हणली, महाराज मला नाही लागत म्हणले तुमच्यावाली माळ, तुमचं नाम. ठीक आहे बाबा म्हणले. भाऊ बुडाला काय करू आता नाही का. आता ते स्वामीने त्याला नाम दिलेलं होतं, त्याची किंमत त्याला कळाली नाही. नवीन नवीन काही दिवस खाल्ल्या उड्या त्यानं, पण नंतर माळ नको म्हणली, माळ नको, तुमचं नाम नको, घेऊन टाका म्हणले. तर म्हणजे खडकावर वक म्हणले ते असं नाम बाहेर, उलटी कर म्हणले. तर त्या खडकावर अक्षर म्हटले श्रीराम जय राम जय जय. मग तो गरबाळला, अरे बापरे बाप, एवढं पावर आहे म्हणले याच्यामध्ये. मला तर लय मोठी वस्तू दिली होती म्हणले स्वामींनी. काय याचा जर खडकावर परिणाम होतो, खडकावर ते मंत्र उमटला, मग त्याला पश्चाताप आला, मग पुढे जातोय तो. घेऊन टाका नाम मला परत. म्हणजे ठीक आहे खडकर तशी चाट म्हणली. पुन्हा त्याला त्या गोष्टीचं महत्व कळलं आणि त्याने भरपूर नामस्मरण केलं.
भाव महत्वाचा आहे. परमार्थामध्ये भाव बुडाला काय करू, देव नसतो मंदवत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव मंदावला ते सांगतात. कारण भाव नाहीसा झाला काय करावे. देव फुकट घ्या असे दुरुक्तीने म्हणतात, कारण त्याला दमडी देखील किंमत लागत नाही. आणि त्याची किंमतच होत नाही. त्याची किंमत तर झाली पाहिजे ना. या जगात तसं आहेच काय त्याची किंमत व्हायला, नाही का. अमौलिक म्हणलंय ना, त्याचं मोल होत नाही. वस्तू अमौलिक दी मेरे सद्गुरू, म्हणजे तिचं मोल कळालं मीराबाईला. काय रतन धन पायोजी माहिती, ती उपमा आहे, रत्नाची उपमा आहे. किती वस्तू मोठी दिली आपल्याला, तिचं जर यथार्थ ज्ञान झालं, काय मिळवायचं राहिलं आता सांगा. त्याचं यथार्थ ज्ञान, यथार्थ म्हणजे जसं आहे तसं. तो जसा आहे तसा आहे तसं ज्ञान महत्वाचं असतं. म्हणून शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तर महाराज म्हणतात, मी दुर्बळ असल्यामुळे देवाच्या भावाखेरीज देव उधार घेतला. दुबळा तुका भाव येत उधारा देव घेतला ऋण. आता तुकोबारायांची स्थिती फार वर्ष लेवलची. की समाजाचा भाव प्रगट केलाय महाराजांनी त्या काळामध्ये. समाजाला असा तळाला गेलेला समाज, त्याला देवाचं महत्व सांगायचं पण कळना ना. महाराज म्हणतात, मी दुर्बळ असल्यामुळे देवाच्या भावाखाली देव उधार घेतला. देव ही वस्तू, देव म्हणजे देव, प्रकाश. देवाचं स्वरूप फार व्यापक, प्रकाश रूपी हा सगळा प्रकाश त्याचाच. दिव्य जेवढं काय असेल त्याचा भगवान परमात्मा बळच द्यायला तयारी असतो, फुकाट द्यायला तयारी, पण जीव घेत नाही का, किंमत कळत नाही ना. बाकीचं जर काय म्हणलं तर कोणीकडे येणार देत जायचं नाही. त्याला फार गुजरातला जायला सांगा. म्हणून महाराज म्हणले का म्हणे काही आंधळे जन काय ज्ञानरावांनी काय करणार, तरी संत तरी काय करतील, विसरून गेले खऱ्या देवा. अंतःकरणातला देव माहिती नाही ना देवाला. खरा आत्मा राम ते भटकत इकडे तिकडे नाही का, भटकत इथे आंधळे नाही हरी ओळख केला तोपर्यंत आंधळेच आहे ना. खऱ्या देवाची ओळख व्हावी, खऱ्या देवाचं ज्ञान व्हावं, खऱ्या देवाचं स्वरूप कळावं. महाराज म्हणजे हरी आला हाता मग कैसी भय चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. तया नाही मागुता जन्म घेणे. काय सगळे फायदे सांगत राहायचं, शेवटपर्यंत सांगत राहायचं. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय.